बापरे, अक्षयचे आय लव्ह यू नाटक आहे की खरी भावना? उंच छतावरचा तो तमाशा. मुरांबा मालिकेचा आजचा भाग नुसता मनोरंजक नव्हता, तर तो इमोशनल ड्रामा आणि हास्याचा एक परफेक्ट मुरांबा होता. आजचा एपिसोड पाहायला बसल्यावर अक्षय आणि रमा यांच्यातील प्रेम आणि द्वेष यांच्यातली रेषा कधी पुसट झाली हे कळलेच नाही. माझ्या मते हा भाग रमाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हा एपिसोड सुरू होतो तो मालविका आणि इरावती यांच्यातील खेळीच्या चर्चेने. इरावती मालविकाला अक्षयला थेट जाऊन विचारण्याचा सल्ला देते. नेमकी चाललंय तरी काय? पण मालविकाचा अहंकार तिला गप्प बसू देत नाही. सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही मालविके, हे इरावतीचे वाक्य मालविकाच्या जखमेवर मीठ चोळणारे होते. मालविकाला अक्षयसोबत सर्वांसमोर एंगेजमेंट करायची आहे, कारण तिचा अपमान सर्वांसमोर झाला होता. पण इरावतीने तिला भिकारिणीसारखे वागू नकोस म्हणून थांबवले. माझा अंदाज आहे की मालविकाचा हा अहंकारच तिला आणि अक्षयला एकत्र येऊ देणार नाही. तर मित्रांनो, आजच्या भागातला पुढचा ट्विस्ट असा होता: अक्षयचा धर्मेंद्र स्टाईल तमाशा आणि रमाची धावपळ. एपिसोडचा खरा रंग चढला जेव्हा काका अक्षयला गच्चीवरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत होते. अक्षयने धर्मेंद्रसारखा पाण्याच्या टाकीवरून चढून मी खाली येणार नाहीचा हट्ट धरला. मी खाली आलो नाही तर हा तमाशा सगळे बघतील असा त्याचा इशारा होता. रमा घाबरून धावत बाहेर आली आणि तिने अक्षयला खाली उतरवण्यासाठी अक्षरशः पराकाष्ठा केली. अक्षयचा हट्ट फक्त एकच होता, तो म्हणजे ये 2 वेण्या घाल आणि वर ये. त्याने जेव्हा रमाची छपुड उडवली म्हणून हाक मारली तेव्हा त्यांच्यातील लहानपणीचे नाते समोर आले. रमा स्वतःच्या केसांच्या 2 वेण्या घालायला तयार नव्हती, पण अक्षयच्या हट्टापुढे तिला झुकावे लागले. माझ्या मते अक्षयला रमाच्या निरागस पूर्वीच्या रूपात बघायचे होते आणि त्यासाठी त्याने हे नाटक केले. रमा 2 वेण्या घालून वर चढताच अक्षय म्हणाला, आत्ता मला दिसले ना, डोळे भरून पाहिले ना की मी खाली येतो. तर आणखीन एक ट्विस्ट असा: छतावरचा रोमॅन्स आणि आय लव्ह यूचा प्रचार. मित्रांनो, या नाटकाचा पुढचा भाग म्हणजे रोमॅन्टिक ड्रामा. रमा वर आल्यावर अक्षयने तिला घट्ट मिठी मारली. थंडी वाजते, इकडे ये. हे त्याचे बोलणे केवळ नाटक नव्हते, तर त्याच्या मनातील खरी तळमळ होती असे मला वाटते. मालविका आणि इरावतीला यामुळे भयंकर त्रास झाला. त्यांची तोंडे अगदी खेटर पडल्यासारखी झाली होती. या सगळ्या कुटुंबासमोर गच्चीवर अक्षयने जो प्रेमाचा जाहीर प्रचार सुरू केला तो केवळ मालविकाला डिवचण्यासाठी नव्हता, तर त्याचे हे वागणे खरे प्रेम व्यक्त करत होते. त्याने चक्क चंद्राला साक्षी ठेवून रमाला आय लव्ह यू म्हटले. हे शब्द ऐकून रमा, आजी आणि इतरांना खूप आनंद झाला, तर मालविकाला प्रचंड राग आला. दर्शकांनो, माझा अंदाज आहे की दारूच्या नशेत अक्षय जे बोलला ते त्याच्या मनातील खरे शब्द होते. तो नशेत असला तरी त्याने 7 वर्षांपासून तुझ्याशिवाय कसा राहिलो ते मला माहीत असे बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने रमाच्या गालावर किस केला आणि फुलांचा वर्षाव केला. हा संपूर्ण सीन कुटुंबासाठी आनंदाचा क्षण होता, ज्यामुळे तारा मावशीलाही हसू आले आणि त्यांनी आय लव्ह यू जावई बापू असे म्हणून अक्षयला दाद दिली. मालविकाला इथे अपमानित झाल्यासारखे वाटले आणि अक्षयने तिला तू बाहेरची आहेस, गप्प बस म्हणून हाकलून दिले. अक्षयने रमाची बाजू घेऊन तिला घरातल्यांसमोर जे महत्त्व दिले त्यामुळे रमाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मित्रांनो, आता रमा काय निर्णय घेणार या वाक्यावर आपण चर्चा करतोय. अक्षयने जे काही केले ते अत्यंत धाडसी आणि प्रेम व्यक्त करणारे होते बघा. त्याने आपल्या मनातील सगळे विचार डंप करून टाकले आणि तो रिलॅक्स झाला. पण रमा मात्र या सगळ्या धक्क्याने अजूनही सावरलेली नाहीये. पुढच्या भागात अक्षय ब्रेकफास्टसाठी 12 वाजता उठल्यावर आजी आणि काका त्याला कसे सामोरे जातात हे पाहणे मजेदार ठरणार आहे. विशेषतः दुसऱ्या दिवशी जेव्हा रमा 2 वेण्यांमध्ये आणि आनंदी स्वभावात दिसली तेव्हा साईसुद्धा तिच्याकडे एकटक पाहत होता. माझ्या मते रमा आता पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास असलेली निरागस रमा झाली आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, अक्षयने नशेत जे आय लव्ह यू म्हटले ते तुम्हाला त्याचे खरे प्रेम वाटते की केवळ मालविकाला त्रास देण्याचे नाटक? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. अशाच प्रकारे मालिकेच्या प्रत्येक भागाचे सखोल विश्लेषण आणि अंदाज वाचण्यासाठी आपल्या 45 मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा
चला तर भेटूया पुढच्या धमाकेदार भागाच्या विश्लेषणासह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आजचे विश्लेषण मुरांबा मालिकेच्या 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसारित झालेल्या भागावर आधारित होते.